नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पॅन कार्ड धारकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे। लवकरच पॅन कार्ड बंद होणार आहे। त्याऐवजी नवीन पॅन कार्ड हे काढावं लागणार आहे। परंतु हे सर्व पॅन कार्ड बाबत होणार नसून काही ठराविक लोकांनाच पॅन कार्ड बदलावं लागणार आहे। याबद्दलचा अध्यादेश भारत सरकारने काढलेला आहे। तर यामध्ये नेमकं आहे तरी काय हे जाणून घेऊयात। तर मित्रांनो, भारत सरकारने पॅन कार्ड 2.0 च्या नवीन आवृत्तीला मंजुरी दिली आहे। यामुळे देशातील सुमारे 78 कोटी लोकांना आता त्यांचं पॅन कार्ड बदलावं लागणार आहे। या बदलाचा मुख्य उद्देश करदात्यांच्या काही गोष्टी सुलभ करणं हा आहे। सरकारच्या मंजुरीनंतर त्यांचा पॅन क्रमांक बदलणार आहे का आणि नवीन कार्ड बनवण्याची प्रक्रिया काय असेल असा प्रश्न करदात्यांच्या मनामध्ये निर्माण होतोय। या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे की पॅन कार्डची नवीन आवृत्ती नवीन फीचर्सने सुसज्ज असेल, परंतु तुमचा पॅन क्रमांक मात्र तोच राहील। या कार्डवरती एक QR कोड दिला जाईल ज्यामध्ये तुमची सर्व माहिती असेल। त्याचा वापर करून आयकर भरणं किंवा कंपनी रजिस्टर करणं किंवा बँक खातं उघडणं सोपं होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की पॅन कार्डच्या अपग्रेड व्हर्जनसाठी सामान्य माणसाला काहीही करण्याची गरज नाही। यासाठी तुम्हाला कुठेही अर्ज करण्याचीही गरज नाही किंवा कोणतंही शुल्क यासाठी आकारलं जाणार नाही। देशातील ज्या 78 कोटी लोकांना पॅन कार्ड जारी करण्यात आलेलं आहे त्यांना विभागाकडून नवीन पॅन कार्ड हे पाठवलं जाईल। पॅन कार्ड अपग्रेड करण्याच्या प्रक्रियेमध्ये क्रमांक हे बदलले जाणार नाहीत असं सरकारनं स्पष्टपणे सांगितलंय। प्रत्येकाचा पॅन क्रमांक हा सारखाच राहील आणि जोपर्यंत नवीन कार्ड तुमच्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं सर्व कामं ही जुन्या पॅन कार्डच्या माध्यमातून करू शकता। नवीन कार्डसाठी कुठेही अर्ज करण्याची गरज नाही किंवा त्यासाठी कोणतेही पैसे तुम्हाला खर्च करावे लागणार नाहीत। सरकारकडून नवीन पॅन कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पाठवण्याची सोय करण्यात आलेली आहे। तर मग आता हे नवीन पॅन कार्ड असेल तरी कसं पाहूयात। पॅन कार्डचं तंत्रज्ञान पूर्णपणे अपग्रेड केलं जाईल जेणेकरून त्याचा वापर करणं सोपं होईल। सर्व प्रकारच्या व्यवसायांची ओळख आणि नोंदणी सुलभ करण्यासाठी विशेष वैशिष्ट्ये यामध्ये समाविष्ट केली जातील। पॅन संबंधित सर्व सेवांसाठी एकात्मिक व्यासपीठ तयार केलं जाईल, ते वापरकर्त्याचा अनुभव सुधारेल। वापरकर्त्याचा डेटा सुरक्षित राहण्यासाठी नवीन पॅन कार्डमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये देखील स्थापित केली जातील जेणेकरून फसवणुकीसारख्या घटनांवरती नियंत्रण हे मिळवता येईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता जुनं पॅन कार्ड बंद होणार आहे आणि नवीन पॅन कार्ड सर्वांना मिळणार आहे। परंतु त्या संदर्भातलं जे काही कन्फ्युजन होतं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।